हाय, नमस्कार. आम्ही सगळे निघालो आहे धरणावर, कारण आम्ही धरणं केली आहेत आणि ती धरणं काढायला आली आहे. खूप दिवसांचा त्याचाही व्लॉग करायचा होता, पण धरणावर जायला काही जमतच नव्हतं, तर फायनली आत्ता जायला मिळतं आहे. तर मी करते भाजीची तयारी आणि माझी भाऊजाई, माझा घरातला पार्टनर, पोळ्या करतो आहे. तर चला, डब्याची तयारी तर झाली आहे, निघालो आहे. आम्ही धरणाकडे आलो आहे. मी आतलं सगळं स्किप केलं आणि धरणापर्यंत पोहोचलो आहे. मीही पहिल्यांदा जाते आहे. आम्ही सगळेच ॲक्च्युली पहिल्यांदा जातो आहे. माहीत नाही आहे कुठे आहे शेत काय. आणि हे फायनली आम्ही आलो आहे. आणि असं वाटलं होतं की इथनं जवळच असेल शेत. आम्ही शेत शोधत शोधत जात होतो कारण. तर भरपूर दूर होतं. मग मी निसर्गाची मजा घेत होते. जसं तुम्हाला माहितीच आहे की मी निसर्गप्रेमी आहे. तर खूप छान वाटत होतं. एवढं मोठं धरण आणि त्याच्या आतमध्ये एक टेकडी होती. अगदी मी ते डिस्कवरी चॅनल वगैरे बघायचे ना, तेव्हा त्यात मी बघितलं आहे की एक गाव जे समुद्राच्या आतमध्ये जे टेकडी आहे, तर त्या टेकडीवर राहतं आणि ज्यांचा इतर लोकांशी, सिटी, गावं त्याच्याशी काही संबंध किंवा संपर्कच नाही आहे. ते काहीतरी बिझनेस करतात, त्यांच्या हँडमेड गोष्टी विकतात आणि ते बोटीने प्रवास करून त्यांच्या वस्तू शहरांमध्ये आणून विकतात. मला हे असं बघायला खूप आवडतं. तर ती टेकडी खूपच छान दिसत होती. सगळीकडे हिरवं हिरवं झालेलं होतं, कारण आता पावसाचे दिवस आहे, तुम्हाला माहिती आहे. पाऊस आमच्याकडे आधनंमधनं 2-3 दिवसाआड होतो आहे. भयानक पाऊस होतो आहे. आणि काय होतं, पावसामुळे ब्लॉग करायलाही जमत नाही ॲक्च्युली. बाहेर निघून काय करायचं असं होतं. आणि पाऊस येतो आहे म्हणजे नुकसानी होत आहेत, जवळपासही होत आहेत. आणि असो, आम्ही धरणावरती पोहोचलो आहे. आमचे तर नाश्ते झालेत आणि बाकीच्यांना ज्यांना भुका लागल्या होत्या तेही खायला बसलेत. तर मग तोपर्यंत म्हटलं आपण हा बाकीचा निसर्ग बघूयात. आणि आम्ही निघालो आहे. ॲक्च्युली गाडीमध्ये आणली आणि आम्ही निघालो आहे. शेत कुठे आहे असं बघत होते मी. हे बघा, इकडे ना कोणीतरी पावडर मारते धनांडला आणि जी काही धावपळ चालू आहे त्यांची, बापरे. 5-6 जणं नळ्या ओढायला आणि ते जे काही पावडर मारत आहेत त्यांचे कष्ट बघून असं झालं की, म्हणजे याचा अर्थ या पोरांनी म्हणजे माझ्या भावांनी खूप कष्ट घेतलेत घरामध्ये. तर आता ट्रॅक्टर घेऊन ते निघालेत. ते म्हटलेत की तुम्ही इथेच बसा, पण आम्ही कसलं ऐकतो आहे, धनं आपण जवळ जाऊन बघूयात, म्हणून आम्ही त्यांच्या मागे निघालो. पुढे जाऊन बघतो तर का यांचा ट्रॅक्टर तर फसला. आम्ही पाण्याचे डबके बघत बघत चाललो होतो. आमच्यासोबत नीलचा मित्र सौरभ, ज्याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये नील धनं करतो आहे, त्याची मम्मी होती आणि आम्ही तिघी जण. ट्रॅक्टर फसला. मग आम्ही ती ट्रॉली सेपरेट केली आणि आता ती ट्रॉली लावण्याचा प्रयत्न जो काही चालला एवढ्या गाळात. नॉर्मल बाकी. हां, गेली. ते हे एवढं जड आम्ही तिघींनी उचलून आणलं आणि यांनी त्याचा काहीच यूज नाही केला. वरून आम्हालाच बोलले ते तुम्हाला कोणी आणायला सांगितलं होतं म्हणून. असं थकलो बाबा. पण ट्रॅक्टर मागे पुढे होत होता. पण ते ट्रॉली जी आम्ही मागे पुढे लोटत होतो एवढ्या गाळात, एवढ्या चिखलात, त्याने थकलो आम्ही. पण हे डबके बघायला खूपच छान वाटतं आहे. आणि पाण्यामध्ये अक्षरशः इतकी बदकं होती आणि निसर्ग म्हणजे इतकं छान वाटत होतं ना की खरंच निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं वाटत होतं. इतकी सारी बदकं, इतकं पाणी आणि हे
मस्त वाऱ्याच्या लहरींनी उलटंपालटं होणार हे गवत आणि ते चमकत होतं, वेगळंच असं चमकत होतं. त्यामुळे ते गवताने काहीतरी वेगळंच छानच वाटत होतं, असं गादीसारखं काय म्हणू शकतो आपण. बघा ना कशा लहरी दिसत आहेत, चमकता येते गवत, इतकं छान दिसत होतं ते. झुळझुळणारं वाहणारं पाणी. आम्ही आलो आणि मग कोथिंबीर इकडेच निपसायला लागलो. आमच्याकडे निपसणं म्हणतात. खालचे जे पिवळे पानं आहेत मुळांकडचे ते सगळे व्यवस्थित साफसूफ करणं, त्याला आमच्याकडे निपसणं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही निपसायला इकडेच लागलो. हे असं आम्ही ट्रॉली आणि पिकअप दोन्ही आणलं होतं, कारण जिथे धन होते तिथपर्यंत गाडी जात नव्हती. तर आम्ही ट्रॅक्टरही आणला होता, जेणेकरून ट्रॅक्टर वावरापर्यंत येईल. पण ट्रॅक्टरसुद्धा शेतापर्यंत आलेला नव्हता. ट्रॅक्टर जवळजवळ अर्धा किलोमीटर आणि तिथून पुढे अर्धा किलोमीटर पिकअप असं लावलेलं होतं, जे आम्ही असे सगळे वाहत होतो. दिवसभर दोन्ही मुलं जाम झाली. मग शेवट आम्ही वाहू लागलो. हे असं पाण्यातनं वाहून न्यावं लागत होतं 2-3 ठिकाणाहून. त्यामुळे ते दोघं जाम झाले होते खूप, आणि खूपच दूर होत्या गाड्या. तर 8 दिवस आता आमचं हेच काम चालणार आहे. उद्याचं नियोजन आम्ही थोडं वेगळं करणार आहोत. ट्रॅक्टर शेतापर्यंत येईल असं नियोजन करणार आहोत. आणि ट्रॅक्टर आम्ही मोठा आणला होता, ती आम्ही चूक केली. तर उद्या आम्ही छोटा ट्रॅक्टर आणू आणि बघू शेतापर्यंत आता ट्रॅक्टर येतो आहे की नाही, कारण खूप थकलो होतो. आणि शिवाय एवढे सगळे कष्ट घेऊन धनही लवकर काढून झाले, निपसणंही लवकर झाले, पण वाहण्यामुळे ते दूर जे वाहून न्यावं लागत होतं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. गाडी मार्केटपर्यंत खूप लेट गेली आणि त्यामुळे आज आम्ही लवकरात लवकर सगळं काम कसं होईल याच्यावरती आम्ही भर देणार आहे. पण कोणत्याही परिस्थितीत नाराज व्हायचं नसतं. जी गोष्ट होते ती चांगल्यासाठीच होते, शिकण्यासाठी होते असं म्हणून लेट गो करायचं. आणि गाड्या पाठवून दिल्या, आम्ही सगळे जण वाहिले आणि मग मी थोडासा निसर्गाचा आनंद घेतला, थोडेसे व्हिडिओ घेतले. सगळीकडे वातावरण असं काळं होऊन आलं होतं, पावसाचं झालं होतं. त्यामुळे आम्ही पण लवकरात लवकर निघालो. बाय बाय.